येस ऋषिकेश, तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाय का सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला? नाही ऍक्च्युली सर आज लॅपटॉप अवेलेबल नाहीये माझ्याकडे. ऍक्च्युली माझ्या भावाची आहे ना एक्झाम आहे. तर ओके ऍक्च्युली त्याला मी लॅपटॉप दिलाय 1 दिवसासाठी, म्हणजे ऍक्च्युली त्याला अर्जंट होतं त्यामुळे. ओके ओके चालतं. ओके, स्क्रीन विजिबल है? यस सर। यस। ओके एंड राइट। चलो, अब एक कौन सा सॉफ्टवेयर है जो मैंने ओपन किया है? MySQL वर्कबेंच। ओके, माई एसक्यूएल सॉफ्टवेयर है, राइट? तो माई एसक्यूएल कौन यस। सा सॉफ्टवेयर है? MySQL मीन्स RDBMS. RDBMS। Okay, so MySQL is a RDBMS software, okay, Yeah. which is used to interact with the Database. database. Which is used to no, sorry. Which is used the interact with the row and column. Which is used to interact with the Table. Relational data. database. Okay, Table, yes। so RDBMS। database नहीं, सिर्फ सिर्फ database बोलोगे ना तो मतलब कंप्लीट नहीं होगा, ठीक है? रिलेशनल डेटाबेस को, ओके, क्लियर है? Got it, sir. ओके, आवाज क्लियर आहे ना सर्वांना? का कमी ज्यादा होतोय, काय प्रॉब्लेम नाही ना? व्यवस्थित नाही आहे सर. बरोबर आहे ते सर। ओके, Okay, sir. सो ह्या साईडला इथं स्कीमा सेक्शन दिसतंय, हे नाव दिसतंय स्कीमा सर्वांना इथं? हो सर। सर्वांच्या सॉफ्टवेअर मध्ये दिसतंय ना असं? सर ओपन सर करायचं का software open MySQL नाही आमच्या करायचं. खाली तुमचं लेक्चर बघतोय आता। ओके, ओपन काय करायचं माहिती आहे ना? माय एसक्यूएल वर्कबेंच ओपन करायचा. ओके। हा, माय एसक्यूएल शेल ओपन नका करू, माय एसक्यूएल वर्कबेंच करा. ओके, ओपन केल्यानंतर तुम्ही इथं ऍडमिनिस्ट्रेशन ह्या ऑप्शनवर असताल, असं दिसत असेल तर इथं स्कीमा हे ऑप्शन सिलेक्ट करायचं इथं, राईट? स्कीमा म्हणजे काय? यामध्ये तुमचे सगळे डेटाबेस दिसतील, ओके. सर येस. सर आता इथं MySQL वर बघा, वेलकम टू द MySQL वर्कबेंच डॅशबोर्ड येते. तर आता डॅशबोर्ड वर कुठं क्लिक करायचं? असं आहे, लोकल इन्स्टंट मध्ये हे पेज येस दिसतंय, त्यामध्ये लोकल हो इन्स्टन्सचं इथं एक फाईल असेल. इथं माझ्याकडे कशा मल्टिपल आहे कनेक्शन, हो तर याच्यावर क्लिक हो करून तुम्ही त्याच्यात पण करू शकता, नाही तर एक नवीन कनेक्शन बघा, इथं प्लसचं ऑप्शन दिसतंय, हो सर प्लस वर क्लिक करा. असं एक पॉपअप विंडो ओपन येईल. इथं कनेक्शन नेम मध्ये इथं नाव द्या DA17 मॅच, ओके, आणि लास्टला ओके करायचंय. जसं ओके करताल तुम्ही इथं लगेच एक नवीन कनेक्शन येतंय DA17, त्याच्यावर डबल क्लिक करून त्या कनेक्शनला ओपन करायचंय. तर असं सॉफ्टवेअर ओपन होईल, ठीक आहे. त्यानंतर काय करायचंय बघा, ही सर जी तिथं फाईल, पासवर्ड मागतोय हा मग पासवर्ड तुम्ही इन्स्टॉल करताना एक पासवर्ड टाकला असेल, आठवतंय? येस सर हा, तो पासवर्ड टाकायचा तिथं. आणि पासवर्ड विचारता तर खाली एक चेक बॉक्स येतो बघा इथं. जर सपोज मी कनेक्शन एक नवीन करतोय ना, सपोज त्याला नाव देतोय मी XYZ, आणि ओके करतोय, राईट? तर हे ओपन करताना, ओके, आता मला पासवर्ड नाही विचार कारण की मी ते स्टोअर केलंय, ठीक आहे. ओके सर ठीक आहे, बट का ओपन झाल्यानंतर बघा इथं तुमचं असं क्वेरी 1 म्हणून नाव येत असेल, राईट? जर तुम्ही ह्या इथं मिडल ऑप्शन इथं पेजवर इथं क्लिक करताय, येस सर
सर्वात आधी असं दिसत असेल तुमचं, तर ह्या सेक्शनला डिसेबल करा. कसं करायचं आहे, राईट साईडच्या कॉर्नरमध्ये इथं 3 स्क्वेअर आहे, त्यामध्ये लास्टच्या याच्यावर क्लिक करा. ठीक आहे. आता यामध्ये ही जी मिडल स्क्रीन आहे सर इथं माझ्या तुम्ही ह्याच्यात नाही होते ओपन तुम्ही पासवर्ड चुकीचा दिला असेल. पासवर्ड. सर माझ्या ह्याच्यात तर असं दाखवतंय नेव्हिगेटर इन्स्टन्स परफॉर्मन्स. काय दाखवतंय? नेव्हिगेटर इन्स्टंट ऑन परफॉर्मन्स. स्क्रीन शेअर करा एकदा. एक मिनिट हा. दिसतंय सर स्क्रीन? येस. हे बघा सर. हो, मग मी ते सांगितलं ना, खाली इथं ऍडमिनिस्ट्रेशन सेक्शन आहे, तिथं स्कीमा सेक्शन सिलेक्ट करा. स्कीमास. अच्छा, हे का सर? येस. आता हो. राईट साईडला 3 स्क्वेअर आहे, त्याच्यातला लास्ट स्क्वेअर सिलेक्ट करा. हा का सर? येस. ओके ओके. ओके. स्टॉप करा ओके. स्क्रीन. थँक्यू सर. त्यानंतर आता लक्ष द्या सर्वजण, काय काय स्टेप फॉलो करायचे आहे बघा. ओके. इथं एवढ्या एरियामध्ये आपण क्वेरी राईट करत असतो. ठीक आहे. क्वेरी रन झाली किंवा त्यामध्ये काही एरर आला तर तिथं ऍक्शन आउटपुट आहे, ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला कळत. आणि जे आउटपुट येतं क्वेरी रन झालं, इथं मध्ये एक पॉपअप विंडो ओपन होते, तिथं आउटपुट येत असतं. ठीक आहे. आता ह्या फाईलला तुम्ही आधी सेव्ह करून ठेवा. इथं तुम्ही रोज आजपासून तर आपलं जोपर्यंत एसक्यूएल बॅच संपत नाही तोपर्यंत आपण ह्याच पेज इथंच क्वेरी राईट करणार. तर ह्या फाईलला सेव्ह करून ठेवा. कसं करायचंय, सिंपल याच्यावर मी इथं क्लिक करतोय आणि कंट्रोल एस म्हणतोय. जसं मी कंट्रोल एस करतोय तर इथे एक फाईलला नाव द्यायचं. मी सपोज DS70 नाव देतोय. ओके. अँड सर सेव्ह. ब्लाइंड फाईल सेव्ह ॲज करायची का? यस, सेव्ह ॲज नाही, इथं फक्त कंट्रोल एस करा तर ऑटोमॅटिक एक ओपन होईल, एक पॉपअप. तिथं तुम्हाला फाईलचं नाव टाकावं लागतं. ठीक आहे. ओके सर. क्लिअर आहे सर्वांना? ओके. सो आता माझ्याकडं RDBMS सॉफ्टवेअर आहे, राईट. RDBMS सॉफ्टवेअर काय करतं, रिलेशनल डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी यूज करतं. ओके. आता आपल्याकडे डेटाबेस आहे का? आपण कोणता डेटाबेस बनवला आहे का आतापर्यंत? नाही सर. नाही. सो आपल्याला आधी काय No, करावं sir. लागेल, एक डेटाबेस क्रिएट करावा लागेल. ओके. बरं. तो कोणत्या टाईपचा डेटाबेस असेल जो मी इथं क्रिएट करेल? तो RDBMS. Yes. Yes, sir. RDBMS is a software. रिलेशनल डेटा. राईट. Relation data. रिलेशनल डेटाबेस का असेल? ओके. सुरुवातीला परत एकदा, डेटाबेस काय आहे? डेटाबेस काय आहे? येस. Raw info. Relation with database. कन्फ्युजन किती करताय तुम्ही, बघा बरं. डेटाबेस म्हणजे काय आहे, जिथं आपण डेटा स्टोअर करतोय आणि जिथून आपल्याला डेटा इझिली ऍक्सेस, मॅनेज आणि अपडेट करणं इझी होतंय, तो डेटाबेस आहे. ओके. सो सिंपल, मी आता एक डेटाबेस क्रिएट करतोय. तर डेटाबेस बघा कसा क्रिएट करायचा आहे. क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेसला एक नाव द्या. फॉर एक्झाम्पल मी नाव देतोय NMD डेटा अनालिस्ट. ओके. आणि त्यानंतर सेमीकॉलन. सेमीकॉलनचा मिनिंग काय असतो या, की इथं तुमची क्वेरी एंड होती. ठीक आहे. ओके सर. मी काय राईट केलं, क्रिएट, त्यानंतर डेटाबेस, डेटाबेस. म्हणजे मी डेटाबेस क्रिएट करतोय आणि इथं काही पण नाव देतं. मी काय नाव दिलंय, NMD डेटा अनालिस्ट. आता याला मी रन करतोय. ठीक आहे. रन कसं करणार बघा, मला ही क्वेरी रन करायची, तर ह्या क्वेरीमध्ये कुठं पण माझं एक कर्सर असलं पाहिजे ह्या क्वेरीवरती. आणि मी सेकंड, हे ऑप्शन दिसतंय ह्या दोन्हीपैकी, सेकंड ऑप्शनवर क्लिक करतोय. हे बघा, ऍक्शन आउटपुट मध्ये बघा ग्रीन टिक आलंय. हॅश मध्ये 1 नंबरची क्वेरी आहे. टाइम बघा कोणत्या टाइमला आपण तिला रन केलंय आणि काय क्वेरी आहे, क्रिएट डेटाबेस NMD डेटा अनालिस्ट. 1 रो अफेक्टेड. टाइम किती लागलाय, 0.01 सेकंड लागलाय त्या क्वेरीला रन होण्यासाठी. राईट.
आता मी डेटाबेस एक क्रिएट केलाय. डेटाबेसचं नाव काय आहे? NMD डेटा एनालिस्ट. NMD डेटा अनालिस्ट, राईट. सो मी आता इथं स्कीमा सेक्शन मध्ये इथं रिफ्रेशचं बटन आहे बघा, इथं रिफ्रेश करतोय. येस, आलं इथं NMD डेटा अनालिस्ट. हो सर. येस सर. हे Data लोगो जे store आहे झाला. हे डेटाबेसचे, राईट. हे डेटाबेसचे लोगो, हे जे दिसत आहे हे डेटाबेसचे लोगोज. म्हणजे आता माझ्याकडे किती डेटाबेस आहे टोटल? 1 2 3 4 5 6 7 डेटाबेस, राईट. तुमच्याकडे एक ऑटोमॅटिकली सिस्टम जनरेटर असेल, SYS म्हणून एक डेटाबेस असेल. येस. तुम्ही पण जेव्हा एक डेटाबेस क्रिएट करता कसं करणार? क्रिएट डेटाबेस आणि डेटाबेसला एक नाव द्या, लास्टला सेमीकोलन आणि क्वेरी रन करा. क्वेरी रन कशी करायची? कर्सर कुठं पण चालेल त्या क्वेरीवरती आणि सेकंड ऑप्शन क्लिक करायचं. ओके, नाही तर सिंपल कर्सर कुठं पण ठेवा आणि कंट्रोल एंटर प्रेस करा, क्वेरी रन होऊन जाईल, राईट. ओके, सो डेटाबेस क्रिएट झालाय. आता मी जो इथं डेटाबेस क्रिएट केलाय NMD डेटा अनालिस्ट, हा डेटाबेस कोणता आहे? कोणता डेटाबेस आहे हा? रिलेशनल डेटा. रिलेशनल डेटा का बोलताय? पुढे बोला ना, डेटाबेस पूर्ण वर्ड बोला. सर रिलेशनल डेटाबेस. ओके, तर रिलेशनल डेटाबेस काय आहे तो? का बरं तो रिलेशनल डेटाबेस आहे? कशावरून वाटतंय तुम्हाला? येस, तुम्ही सांगा. तो टेबल फॉर्मॅट मध्ये असेल मे बी. डेटाबेस कसा टेबल फॉर्मॅट मध्ये असेल? डेटाबेस मध्ये आपण डेटा स्टोअर करतो, तो टेबल फॉर्मॅट मध्ये पाहिजे ना. डेटाबेस म्हणजे काय? सिंपल एक लोकेशनला मी नाव दिलंय NMD डेटा अनालिस्ट. त्या लोकेशन म्हणजे इन शॉर्ट एक सिंपल समजा ते फोल्डर आहे, फोल्डरचं नाव आहे NMD डेटा अनालिस्ट, त्यामध्ये मी डेटा स्टोअर करणार आहे टेबल फॉर्मॅट मधला. ओके, सो मी एक डेटाबेस क्रिएट केलाय, त्या डेटाबेसला नाव देतोय NMD डेटा अनालिस्ट. ओके, सो हे रिलेशनल डेटाबेस आहे. कशावरून समजतंय तुम्हाला? सर बिकॉज आपण तो MySQL या सॉफ्टवेअरवर रन करतोय आणि MySQL मध्ये रिलेशनल डेटाबेस वरच आपण काम करू शकतो. राईट ऋषिकेश, परफेक्ट. सो MySQL सॉफ्टवेअर मध्ये मी डेटाबेस क्रिएट करतोय ना. MySQL सॉफ्टवेअर कशासाठी यूज होतं? रिलेशनल डेटाबेस सोबत इंटरॅक्ट करण्यासाठीच यूज होतं. मग मी MySQL सॉफ्टवेअर मध्ये जे पण क्वेरी राईट करल त्या रिलेशनल डेटाबेस रिगार्डिंगच असेल. जो पण डेटाबेस क्रिएट करन, डिलीट करन, तो कोणता डेटाबेस असेल? रिलेशनल डेटाबेस. कालच्याच लेक्चरला मी सांगितलं होतं, आजपासून आपण RDBMS सॉफ्टवेअर बघणार आहे, SQL लँग्वेज बघणार आहे आणि रिलेशनल डेटाबेसवर डिस्कस करणार आहे फक्त. जोपर्यंत आपलं SQL चालतंय तोपर्यंत आपण फक्त एकच डेटाबेस बघणार आहे, रिलेशनल डेटाबेस. त्यामधला जो डेटा असेल तो फक्त आणि फक्त टेबल फॉर्मॅट मधलाच असेल, राईट. ओके. गाईज स्टडी करा, सिरियसली सांगतो. इतकं जर स्लो चालू राहिलं ना, आपले 2-3 महिने SQL होणार नाही. खरं सांगतोय. तुम्ही कुणी रिप्लाय पण नाही करत, काहीच नाही. आणखी कन्फ्युजन आहे का? मी तुम्हाला सांगितलं होतं फर्स्ट डेलाच लेक्चर झाल्यावर रिवाइज करत चला. डेटा काय, डेटाबेस काय. अजून तुमच्यापैकी खूप जण कन्फ्युज आहे RDBMS आणि डेटाबेस मध्ये, रिलेशनल डेटाबेस मध्ये आणि RDBMS मध्ये. ठीक आहे, तो स्टडी करा. ओके, आता या ठिकाणी आपण डेटाबेस क्रिएट केलाय, राईट. सर ते परत एकदा सांगतात की तुम्ही ते खूप फास्ट चाललंय, ते स्कीम मध्ये कसं झालं, ते रन कसं झालं? ओके, ऍक्च्युली तुम्ही आता लगेच रन नका करून बघू, तुम्ही फक्त एकदा लेक्चरकडे लक्ष द्या. ओके, सिंपल आहे. मी एक क्वेरी राईट केली आहे, क्रिएट डेटाबेस NMD डेटा अनालिस्ट, लास्टला सेमीकोलन दिला. रन करताना क्वेरी मी कर्सर इथं कुठं पण ह्या क्वेरी मध्ये मला जी क्वेरी रन करायची आहे कुठं पण माझा कर्सर असेल, मी फक्त सेकंड ऑप्शन क्लिक करत माझी क्वेरी रन होईल. ओके, नाही तर एक शॉर्टकट आहे, जी क्वेरी रन करायची त्या क्वेरीवर क्लिक करायचं फक्त आणि कंट्रोल एंटर करायचं. ओके, आता समजलंय? ठीक आहे. येस. सो Yes, sir. आणि ते स्कीम मध्ये कसं काय दिसेल सर मग? ओके, इथं रिफ्रेशचं बटन आहे. रिफ्रेश करावं लागेल ना ते. ओके, इथं रिफ्रेश करायचं. जेव्हा पण तुम्ही काही स्ट्रक्चर किंवा काही पण चेंजेस करता इथं रिफ्रेश करायचं, ते दिसेल. ठीक आहे, आता मी माझ्याकडे टोटल किती डेटाबेस आहे?
6. 7. 7 डेटाबेस राईट, इथं दिसतंय टोटल 7 वेगवेगळे 7. डेटाबेस आहे. सो मला त्यामधून आता आपण एक डेटाबेस क्रिएट केलाय NMD डेटा अनालिस्ट. ओके, आत्ताशी आपण डेटाबेस क्रिएट केलाय, त्यामध्ये आणखी मी काही डेटा ऍड केलाय का? नाही. नो सर. नाही. तर हा रिलेशनल डेटाबेस आहे, तर मग मी त्यामध्ये जो डेटा ऍड करणार आहे तो कोणत्या फॉर्मॅट मधला असेल? टेबल फॉर्मॅट. टेबल फॉर्मॅट मधला. टेबल फॉर्मॅट. माझ्याकडे आता इथं 7 डेटाबेस आहे, त्यापैकी मला NMD डेटा अनालिस्ट हा डेटाबेस यूज करायचा आहे आणि त्यामध्येच मी जे पण क्वेरी रन करल किंवा जे पण आता डेटा स्टोअर करल तो ह्या डेटाबेसमध्येच झाला पाहिजे. मग सॉफ्टवेअरला कसं समजेल या 7 पैकी कोणता डेटाबेस यूज करायचा आहे? तर सॉफ्टवेअरला आपल्याला सांगावं लागेल ना की कोणता डेटाबेस यूज करणार आहे, राईट? सो ते कसं सांगणार? येस सर. सिंपल, मी आणखी एक क्वेरी लिहितोय. यूज कोणता डेटाबेस यूज करायचा आहे? NMD डेटा अनालिस्ट. ओके, लास्टला सेमी कॉलन. रन करायला काय करणार? कंट्रोल एंटर. ओके, जसं मी कंट्रोल एंटर केलं इथं डेटाबेसचं नाव बोल्ड मध्ये झालं, ऑटोमॅटिक एक ड्रॉप डाऊन सेशन ओपन झालेलं आहे. ड्रॉप डाऊन ओपन झाले, त्यामध्ये 4 ऑप्शन बघा, टेबल्स, व्ह्यूज, स्टोअर प्रोसिजर, फंक्शन. ओके, परत एकदा एकदम बेसिक क्वेश्चन, इथं टेबल्स का म्हणता येतं फक्त? मे बी बिकॉज इट इज रिलेशनल डेटाबेस. राईट, सिंपल. रिलेशनल डेटाबेस आहे, त्याच्यात टेबल्सच असणार ना. येस सर. ओके, सो यूज NMD डेटा अनालिस्ट. मी काय केलंय, सॉफ्टवेअरला सांगतोय की मला हा डेटाबेस यूज करायचा आहे. आता लाईन नंबर 3 नंतर मी जे पण क्वेरीज राईट करन ते सगळे चेंजेस कोणत्या डेटाबेसमध्ये होईल? ह्या डेटाबेसमध्ये. जे पण मी ऑपरेशन करन ते ह्या डेटाबेसवरती होईल, राईट? का बरं? कारण की मी सॉफ्टवेअरला सांगितलंय यूज करा NMD डेटा अनालिस्ट हा डेटाबेस. ओके, येस सर. क्लिअर आहे? आता माझ्याकडे डेटाबेस आहे, मी सॉफ्टवेअरला सांगितलं मला हा डेटाबेस यूज करायचा आहे. आता मी काय करणार? त्या डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करणार. कोणत्या फॉर्मॅट मधला डेटा स्टोअर करणार? टेबल फॉर्मॅट. टेबल फॉर्मॅट. का बरं? कारण की तो Table रिलेशनल format. डेटाबेस आहे, राईट? रिलेशन. हो. सो आता मला टेबल फॉर्मॅटचा डेटा स्टोअर करण्यासाठी मला आधी टेबल पाहिजे. माझ्याकडे टेबल आहे का कोणते? नाही सर. नाही. सो आपल्याला आधी टेबल नाही, क्रिएट sir. करावं लागेल, राईट? जसं मी इथं डेटाबेस क्रिएट केलाय तसे आपल्याला काय टेबल पण क्रिएट करावं लागेल, राईट? सो आपण काय करू, एक एक्झाम्पल साठी बघा. ओके, हा एम्प्लॉय टेबल दिसतोय, येस. यामध्ये किती कॉलम्स आहे? 1 2 Yes, 3 sir. 4 5 6 कॉलम आहे, राईट? सो आपण Yes. आता हा टेबल क्रिएट करू. ओके, सो कसा क्रिएट करायचा आहे? डेटाबेस जसं मला टेबल क्रिएट करायचं तर मी काय करणार? क्रिएट टेबल. Create जसं क्रिएट डेटाबेस table. करत होतो तसं क्रिएट टेबल केलं. त्यानंतर डेटाबेस Table. तर तसं सेम टेबलला पण एक नाव द्यायचं. टेबलचं नाव काय? एम्प्लॉईज. ओके, Employees. क्रिएट टेबल एम्प्लॉईज. इथपर्यंत क्लिअर आहे? येस. त्यानंतर मी Yes, sir. हो सर. ओपन क्लोज पॅरेंथेसिस देतोय, दिसते? म्हणजे राऊंड ब्रॅकेट तुम्ही जे म्हणता त्याला पॅरेंथेसिस बोलतो. ओके, ओपन क्लोज केलं त्याला. आता त्यामध्ये काय येणार? मी जो एम्प्लॉईज टेबल क्रिएट करायचा आहे त्या टेबलमध्ये कोणते कोणते कॉलम असणार आहे? कोणते कोणते कॉलम आहे? एम्प्लॉय नंबर, बर्थ, Employee number, लास्ट first नेम, name, जेंडर, last हायर. ओके, Hire. वन बाय वन कॉलमचे नाव ऍड करायचे. एम्प्लॉय नंबर, क्लिअर आहे? फर्स्ट कॉलम ऍड केला, येस. त्यानंतर स्पेस द्यायचा आहे. आता सॉफ्टवेअरला हे पण सांगायचं आपण की मी एम्प्लॉय नंबर कॉलम मध्ये कोणता डेटा ऍड करणार आहे? नंबर्स ऍड करायचे ना आपल्याला. कॉलमचं नाव काय आहे? एम्प्लॉय नंबर. तर त्यामध्ये मी नंबर ऍड करणार आहे. INT. Integer. नंबर साठी आपण कोणता डेटा टाइप बघितला होता काल? Integer. इंटिजर. integer. इंटेजर. ओके, नेक्स्ट बरोबर. कॉमा करून सेकंड कॉलम. कोणता आहे सेकंड कॉलम? बर्थडे. Date. But dates. बर्थ. Date add. याचा डेटा टाइप काय? स्पेस देऊन डेट. Date. नेक्स्ट Where कॉमा कर. करून Where कर. फर्स्ट नेम. फर्स्ट नेमचा डेटा टाइप Where कर. Where. व्हेअर कॅर. का बरं? कॅर का नाही? सर बिकॉज आपल्याला नाव माहिती नाही सर किती अरे ते digits आहेत व्हेरिएबल आपल्याला. नाव वेगवेगळे प्रत्येक- व्हेरिएबल आहे ते. प्रत्येक एम्प्लॉयच्या प्रत्येकाची नावात किती digits कॅरेक्टर ना. असतील आपल्याला माहित नाही. बरोबर सर. ओके, सो फर्स्ट नेम व्हेअर कॅर. व्हेअर कॅर मध्ये मी बघा इथं 40 दिलंय, म्हणजे
अप टू 40 कॅरेक्टर पर्यंत तो स्टोअर करेन, राईट. नेक्स्ट कॉमा करून मी नेक्स्ट लाईनला लिहितोय. नेक्स्ट कॉलम कोणता आहे? लास्ट नेम. सेम डेटा टाईप काय? व्हॅरकॅर व्याख्या. ओके. कॅर नेक्स्ट कॉलम आहे आपला जेंडर. Gender. जेंडरचा डेटा टाईप काय? इनम. एनम इनम, राईट. एनएम इनम कसा बघा, इनम एनएम ब्रॅकेट Male मध्ये or काय female. करतोय? मेल और फिमेल एम मेल और फीमेल Male. कॉमा मेल और Yes, फीमेल ओके. नेक्स्ट yes, sir. कॉमा करून नेक्स्ट कॉलम आहे आपला हायर डेट. याचा डेटा टाईप काय? डेट येणार ना, हायर डेट. कॉलमचं नावच sir. बघा ना, त्यामध्ये डेटच DAT. असेल. येस सर. सो डेट. डेट क्लिअर आहे. सगळे कॉलम आणि प्रत्येकाचा डेटा टाईप मेन्शन केला म्हणजे आता सॉफ्टवेअरला समजेल की मी टेबल क्रिएट करतोय, एम्प्लॉईज टेबल, आणि ब्रॅकेटमध्ये मी त्याचे कॉलमचे नाव लिहिले आणि प्रत्येक कॉलममध्ये मी कोणता डेटा स्टोअर करणार आहे हे पण सांगितलं. एम्प्लॉय नंबरमध्ये मी इंटिजर स्टोअर करणार आहे, कॉमा देऊन बर्थ डेट कॉलम आहे त्यामध्ये मी डेट व्हॅल्यू स्टोअर करणार आहे. देन परत कॉमा देऊन थर्ड कॉलम आहे माझा फर्स्ट नेम, त्यामध्ये मी व्हॅरकॅर हा डेटा टाईप दिलाय त्याचा, म्हणजे त्यामध्ये व्हॅरकॅर येणार, राईट. जेंडरमध्ये काय? इनम, मेल आणि फिमेल हे दोनच ऑप्शन दिले मी. त्यानंतर लास्ट कॉलम आहे हायर डेट. हायर डेटमध्ये डेट स्टोअर करणार. ओके, क्वेरी लिहून झाली आहे. लास्टला काय करणार? परत क्वेरीच्या एंडला काय करतो आपण? सेमी कॉलम. क्लिअर आहे. सेमीकॉलन सेमी सर कॉलम का हे द्यायचं? तुम्ही वैभव सर, बोला. हे जे तुम्ही आधी फर्स्ट नेम व्यारकर मध्ये 40 जे टाकलंय सर, त्याच्या खाली जे लास्ट नेमला 40 आलंय, हे सेम व्हॅल्यू हवं का डिफरंट असले तरी चालतात? नाही नाही, तसं काय नाही, तुम्ही इथं काही पण घेऊ शकता ना. सर वी कॅन पुट एनी रॅन्डम नंबर राईट, Right, असं right. लाईक 30 जे, कारण मॅक्सिमम 15च्या वरती कॅरेक्टर नसतात मोस्टली, Right, सो वी right. कॅन पुट लाईक 20 15 यू एनी कॅन टेक नंबर्स. एनी नंबर्स. ओके. ठीक आहे. सो क्वेरी कंप्लीट झाली आहे. रन कसं करणार क्वेरीला? कंट्रोल एंटर. कंट्रोल इंटर. कंट्रोल एंटर जसं मी कंट्रोल एंटर Enter. करतोय बघा, 3 नंबरची क्वेरी आहे. टायमिंग ह्या टाइमला मी ती रन केली आहे. ओके. रन करायला टाइम किती लागला? 0.094 सेकंद. आता ती कोणत्या डेटाबेस मध्ये क्रिएट झाली? टेबल कोणत्या डेटाबेस मध्ये क्रिएट एनएमडी झाला? डेटा एनालिसिस एनएमडी डेटा अनालिस्ट. सो NMD एनएमडी data डेटा अनालिस्ट मध्ये बघा, इथं मी टेबलवर क्लिक करतोय, दिसतोय का मला तो टेबल? नाही, इथं तर येत नाही. सो मला आधी रिफ्रेश करावं लागेल. जसं मी रिफ्रेश करतोय तर टेबलच्या पुढे एक ॲरो आलाय, त्याच्यावर क्लिक करतोय तर बघा एम्प्लॉईज टेबल आलाय. येस सर. जर मी त्या एम्प्लॉईज Yes, टेबलवर sir. क्लिक करतोय, जसं मी क्लिक करतोय तर खाली बघा सगळं दिसतंय. टेबलचं नाव एम्प्लॉईज, त्यामध्ये कोणते कॉलम आहे आणि प्रत्येक कॉलमचा डेटा टाईप. येस, येस सर क्लिअर आहे. Okay. Yes. Yes. सो आता तुम्हाला काय करायचंय, तुम्ही आधी ही क्वेरी राईट करा आणि त्यानंतर एक सॅलरी नावचा टेबल क्रिएट करा. ओके, टेबलचं नाव काय घ्या? सॅलरीज घ्या. ठीक आहे. ओके, सॅलरीज टेबल घ्या. त्यामध्ये किती कॉलम आहे? एम्प्लॉय नंबर, सॅलरी, फ्रॉम डेट, टू डेट. क्लिअर आहे. ओके, इथं बघा Okay. फर्स्ट नेम दोन दोन वर्ड आहे वेगवेगळे, पण मी स्पेस नाही दिलाय हा. त्यामध्ये काय आहे? अंडरस्कोर दिलंय, राईट. स्पेस देत नाही कधी पण नावामध्ये, ठीक आहे ना. तुम्ही जे पण काही एखादं कॉलमचं नाव असेल किंवा एक व्हेरिएबल क्रिएट करताय त्याचं नाव असेल तर स्पेस कधी देत नसता. ओके, त्यामुळे इथं अंडरस्कोर घेतलंय. तसंच तुम्ही आता इथं काय करणार? फ्रॉम डेट आहे, टू डेट आहे, त्यामध्ये पण बघा अंडरस्कोर आहेत, राईट. टेबल कसा क्रिएट करायचा आहे समजलं? येस सर. सो Yes, स्टार्टिंगला एक डेटाबेस sir. क्रिएट करा. डेटाबेसला तुम्हाला जे पाहिजे ते नाव द्या. त्यानंतर सॉफ्टवेअरला सांगा कोणता डेटाबेस यूज करायचा आहे. सो यूज त्या डेटाबेसचं नाव. 2 क्वेरी झाल्या. थर्ड क्वेरी येणार तुमची क्रिएट टेबल. एक एम्प्लॉईज टेबल क्रिएट करा. सेकंड एक सॅलरी टेबल क्रिएट करा. ओके, चलो टेक 5 मिनिट्स. ओके, सर एकदा ते एसक्यूएल दाखवा.
हॅलो सर. ओके, ते 2 टेबल क्रिएट करा. मी 5 मिनिटमध्ये रिटर्न येतो. ओके. येस सर. सर फक्त ते MySQL ओपन राहू. ठीक आहे. ते क्रिएट टेबलच्या पुढे कसं आहे रे? येस, झालंय कम्प्लीट. आवाज येतोय माझा? नाही सर, राहिलंय. सर एकदा ते MySQL दाखवतो. एक्सेल चालू कर ना सर. सर एक्सेल दाखवत होतो सॅलरीचा.
सर MySQL ओपन करा इकडं. हॅलो. गाईस किती सिंपल क्वेरी आहे. तुम्ही MySQL वर का बघताय? म्हणजे ही क्वेरी बघून नका राईट करू ना, त्याशिवाय तुमची प्रॅक्टिस होणार नाही. सिंपल तुम्हाला एक टेबल क्रिएट करायचं आहे. कसं करणार? चला, टेबल क्रिएट करायची एक क्वेरी सांग मला. कसं टेबल क्रिएट करतो? सर एकदा बघता का? मी ट्राय केलं. क्रिएट टेबल. टेबलचं नाव काय आहे? सॅलरीज. सॅलरीज. सिंपल क्रिएट टेबल. ओके, सॅलरीज. ठीक आहे. त्यानंतर ओपन क्लोज पॅरेंथेसिस सांगितले तुम्हाला. त्यामध्ये आपण काय राईट करतो? येस. कॉलमचं नाव आणि त्या कॉलमच्या नावापुढं त्या कॉलमचा डेटा टाईप. ओके, सो कॉलम कोणता आहे? एम्प्लॉय नंबर. एम्प्लॉय अंडरस्कोर नंबर. INT. त्याचा डेटा टाईप इंटिजर. INT. देन नेक्स्ट कॉलम आहे सॅलरी. सॅलरी. त्याचा डेटा टाईप सॅलरी डेसिमल. 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 इथं मी घेतोय फॉर एक्झाम्पल 10, ओके. देन नेक्स्ट कॉलम कोणता आहे? फ्रॉम अंडरस्कोर डेट. फ्रॉम डेट. डेटा टाईप डेट. डेट. कॉमा करून नेक्स्ट कॉलम टू डेट. डेटा टाईप डेट. डेट. कंट्रोल एंटर. आणि त्यानंतर लास्टला काय देतो? सेमिकॉलन. 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 ब्रॅकेटच्या बाहेर आणि कंट्रोल Yes. एंटरने क्वेरी रन करतोय. क्वेरी रन झाली नंतर मी रिफ्रेश करतोय. रिफ्रेश. टेबल्स मध्ये बघा सॅलरीज टेबल आला. ओके. येस. सो आता बघा मी ही क्वेरी राईट केली आहे. आता क्वेरीला एक प्रॉपर फॉर्मॅट मध्ये राईट करण्यासाठी म्हणजे प्रॉपर म्हणजे असं चांगलं दिसण्यासाठी बघा मी काय करतोय. सिंपल ही क्वेरी सिलेक्ट केली. कम्प्लीट. त्यानंतर इथे एक ब्रश दिसतोय तुम्हाला बघा तो एक सिंपल. त्यावर जर मी कर्सर घेऊन जातोय तर काय ऑप्शन आहे? ब्युटिफाय ऑर रिफॉर्मॅट द SQL स्क्रिप्ट. तर त्यावर मी क्लिक करतोय तर बघा एक वेल प्रॉपर फॉर्मॅट मध्ये आलंय. क्रिएट टेबल सॅलरीज. जे कीवर्ड्स आहेत ते सगळे बोल्ड झाले, राईट, कॅपिटलाइज झाले. त्यानंतर प्रत्येक कॉलमचं नाव एक लाईन मध्ये येतंय, राईट. सिंपल. ह्या पण क्वेरीला मी तसं करू शकतो. क्वेरीला सिलेक्ट करायचंय, ह्या बटनवर क्लिक करतोय, राईट. क्लिअर आहे? हो सर. येस सर. ओके. सो तर रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय? ज्यामध्ये आपण टेबल फॉर्मॅटचा डेटा स्टोअर करतोय. ओके. बट ते टेबल कसे असतात? एकमेकासोबत रिलेशनशिप मध्ये असतात, बरोबर. रिलेटेड टेबल असतात ना ते, फक्त नुसते नॉर्मल टेबल नसतात. रिलेशनल डेटाबेस म्हणजे जिथं आपण रिलेटेड टेबल फॉर्मॅट मधला डेटा स्टोअर करतोय. ओके. सो आता आपण किती टेबल क्रिएट केले इथं ह्या डेटाबेस मध्ये? 2. ओके. सो एक एम्प्लॉईज डेटाबेस, एक सॅलरी डेटाबेस आहे. ह्या दोन्ही टेबल मध्ये आपण काही रिलेशन बिल्ड केलंय का? नॉट येट सर, नाही अजून. नाही केलंय ना? नॉट. ओके. सो आता लक्ष द्या. एम्प्लॉईज टेबल दिसतोय तुम्हाला? ओके. येस सर. एम्प्लॉईज टेबल मधला एम्प्लॉय नंबर फर्स्ट जो 10,001 त्याचा एम्प्लॉय नंबर आहे, त्याचं नाव काय आहे? जॉर्जी फॅसेलो. ओके. सो मला जॉर्जी फॅसेलोची सॅलरी बघायची, तर सॅलरी किती आहे? कुणी सांगाल का मला? जॉर्जी फॅसेलोची सॅलरी किती आहे? 60,117. ओके. सो बघा मी तुम्हाला काय विचारलं? फक्त जॉर्जी फॅसिलोची सॅलरी विचारली होती. मी तुम्हाला म्हणलो का सॅलरी टेबल मध्ये बघा? पण तरी पण तुम्ही काय केलं? सॅलरी टेबल मधून मला त्याची सॅलरी सांगितली. कशी सांगितली? तुम्हाला कसं कळलं ही त्याची सॅलरी आहे? एम्प्लॉय नंबर मॅच करून. राईट. मी काय केलं? सिंपल. इथं एम्प्लॉय नंबर 10,001 होता, तोच एम्प्लॉय नंबर तुम्हाला इथं दिसला म्हणजे काय? हाच रेकॉर्ड कसलं आहे? जॉर्जी फॅसेलोच आहे ना. त्याचीच इथं सॅलरी आहे 60,117. 1986 पासून तर 1987 पर्यंत त्याची सॅलरी एवढी होती. देन नेक्स्ट इयरला इन्क्रीमेंट होऊन 1987 टू 1988 ला त्याची सॅलरी किती आली? 62,102. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल मला जर याची सॅलरी बघायची, पार्टो बामफोर्ड
कशी चेक करणार पार्टोची सॅलरी? सिंपल, त्याचा एम्प्लॉय एम्प्लॉय नंबर नंबर 10,003. सो 10,003 ची सॅलरी कुठे आहे? इथे. त्याची फर्स्ट सॅलरी होती 40,006. नेक्स्ट इयर इन्क्रीमेंट होऊन 43 झाली, राईट? सेम दिस वे ही सॅलरीज आहे सगळ्या पार्टोच्या. समजते? सो मग इथं काय होतंय की आपण एम्प्लॉय नंबरच्या बेसिसवर काय करतोय, ह्या दोन टेबलमध्ये रिलेशन बिल्ड करतोय, बरोबर? येस सर. सो आता इथे लक्ष द्या, हा जो एम्प्लॉय नंबर कॉलम, एम्प्लॉयज टेबल मधला एम्प्लॉय नंबर कॉलम, यामध्ये बघा ह्या कॉलम मध्ये प्रत्येक रोची व्हॅल्यू एक वेगवेगळी आहे, बरोबर? 10,001, 10,002, 3, 4, 5 अशी व्हॅल्यू दिसते का? ती तुम्हाला रिपीट झाली आहे? नो सर. नाही, प्रत्येक व्हॅल्यू युनिक आहे, राईट? यस सर. Yes. आणि असं कुठे Yes, आहे sir. का की एखाद्या रो मध्ये त्याची व्हॅल्यू म्हणजे तिथं ब्लँक सोडलंय, तिथं काही व्हॅल्यूच नाही एंटर केली, असं कुठं आहे का? नाही. म्हणजे ते नॉट नल आहे. नाही. ओके. नाही. सो जेव्हा असा कॉलम असेल एका टेबलमध्ये, सपोज युनिक अँड नॉट नल, त्या कॉलमच्या जर कॅटेगरी असे मॅच करत असेल युनिक आणि नॉट नल, तर त्या कॉलमला आपण काय म्हणतो? प्रायमरी की. ओके, त्या कॉलमला काय म्हणतो आपण? प्रायमरी. ओके. मग तुम्ही म्हणता ना आता की सर फर्स्ट नेम मध्ये पण सगळ्या व्हॅल्यू युनिक आहे, राईट? लास्ट नेमच्या पण बघा सगळे नाव वेगवेगळे युनिकच आहे ना, मग याला का प्रायमरी की नाही Yes. म्हणणार आपण? कुणी सांगाल का? स्ट्रिंग. नाही, त्याचं काय नाही ना की स्ट्रिंग आहे हे नंबर आहे, तसं काय नाही. आता याला सर मे बी असं असेल यस मे बी असं असेल की दोन्ही टेबलचं रिलेशन बिल्ड करण्यासाठी कॉमन व्हॅल्यू दोघांमध्ये म्हणजे कॉमन जे आहे ते एम्प्लॉय आयडी आहे, त्यामुळे कॉमन व्हॅल्यू फाइंड करायला लागेल सर first. नाव फर्स्ट नेम फर्स्ट नेम सगळ्यांचे सेम पण असू शकतं ना कधी कधी. राईट सेम पण नाही ना. राईट, हे प्रॉपर आन्सर. मला सांगा, कन्सिडर करा हा TCS कंपनीचा डेटा आहे. ओके, मी तुम्हाला फक्त इथं सॅम्पल दाखवतोय, 10च एम्प्लॉयचे रेकॉर्ड दाखवले, पण TCS मध्ये मल्टिपल्स एम्प्लॉय काम करताय. असं असू शकतं ना की TCS मध्ये शुभम नावाचे 10 लोक काम करताय. सो मग फर्स्ट नेम मध्ये काय होते? रिपीटेड व्हॅल्यू येते ना, सेम सेम. पण प्रायमरी कीचं हे काय कंडिशन काय? युनिक अँड नॉट नल पाहिजे. सो फर्स्ट नेम किंवा लास्ट नेम कधी युनिक असू शकतं का? सेम सरनेमचे खूप सारे एम्प्लॉय असू शकतात ना, किंवा फर्स्ट नेम असलेले पण, सपोज TCS मध्ये शुभम नावाचे खूप सारे एम्प्लॉईज आहेत, त्यांचं नाव कुठे येणार? फर्स्ट नेम मध्ये येणार. मग फर्स्ट नेम हा कॉलम युनिक नाही होऊ शकत ना. समजतंय? बट एम्प्लॉय नंबर तुम्ही बघितला तर प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक एम्प्लॉयचा नंबर हा युनिक असतो. ओके, आणि असं कधीच होत नाही की एखादा एम्प्लॉय त्या कंपनीत काम करतोय आणि त्याला एम्प्लॉय नंबरच नाही दिलाय. सो एम्प्लॉय नंबर हा कधीच नल असू शकत नाही. ओके, सो हा कॉलम दोन्ही पण कंडिशन मॅच करतोय, युनिक अँड नॉट नलच्या. नॉट नल म्हणजे काय? प्रत्येक रो मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. अशी कोणती रो दिसते का त्या कॉलम मध्ये की तिथं काही व्हॅल्यू एंटर नाही केली? यस. नाही. सो नाही सर. यामध्ये एम्प्लॉय नंबर कॉलम काय आपला? प्रायमरी की. समजले आता एम्प्लॉय नंबरला प्रायमरी की कॉलम का म्हणतोय आपण? हो सर. येस सर. आता सॅलरी टेबल मध्ये तुम्ही चेक केलं तर तिथं पण तुम्हाला एम्प्लॉय नंबर दिसतोय. येस. हो. सो सॅलरी टेबल ते मधल्या repeated एम्प्लॉय आहे. नंबरला आपण काय म्हणतो? फॉरेन. फॉरेन की. आता फॉरेन की याला का म्हणतो? टेबल मधला असा कॉलम जो ऑलरेडी कोणत्या तरी एका टेबल मध्ये त्याला प्रायमरी की आपण यूज केलंय, त्याला आपण काय म्हणतो? फॉरेन की. ओके, आता सॅलरी टेबल मधला असा कोणता कॉलम आहे जो ऑलरेडी कोणत्या तरी एका टेबल मध्ये आपण प्रायमरी की यूज केलंय? त्याला एम्प्लॉय नंबर कॉलम आहे ना. ह्या एम्प्लॉय नंबरला आपण Yes, sir. प्रायमरी की यूज केलंय ना. कोणत्या टेबल मध्ये? एम्प्लॉयज टेबल मध्ये एम्प्लॉय नंबरला प्रायमरी की म्हणलंय, म्हणून हा सेम कॉलम सॅलरी टेबल मध्ये काय होणार? फॉरेन की होणार. आणि फॉरेन की मध्ये रिपीटेड रेकॉर्ड चालतात, मल्टिपल असू शकतात. पण प्रायमरी की मध्ये काय? युनिक अँड नॉट नल पाहिजे.
प्रायमरी की मध्ये चालतं का रिपीटेड? नाही, पण फॉरेन की मध्ये चालतं. आता हे दोन्ही कॉलम सेमच आहे, हा एम्प्लॉय नंबर आणि हा एम्प्लॉय नंबर सेमच कॉलम आहे, सेमच डेटा आहे त्यामध्ये, बरोबर ना? इथं जे 10,001 आहे हाच एम्प्लॉय हा इथं आहे ना 10,001, का दोन्ही वेगवेगळे एम्प्लॉय? नो सर. सेमच आहे. सो प्रायमरी की म्हणजे काय? टेबल मधला असा कॉलम जो युनिक अँड नॉट नल असतो, म्हणजे त्या कॉलम मधून आपण काय करू शकतो, प्रत्येक रोला आयडेंटिफाय करू शकतो, राईट? सपोज तुमच्याकडे एक बुक आहे, तुम्ही बुक मध्ये कोणता चॅप्टर कोणत्या पेजवर स्टार्ट होतं हे कसं आयडेंटिफाय करता? नवीन पेज चॅप्टर नंबर. पेज पेज नंबर नंबर. वर ना, आणि ते तुम्हाला इंडेक्स मध्ये दिलेलं असतं की ठीक आहे पेज नंबर 1 वर फर्स्ट चॅप्टर स्टार्ट होतोय, पेज नंबर 13 वर सेकंड चॅप्टर स्टार्ट होणार आहे, राईट? पेज नंबरवरून तुम्हाला समजतंय की कोणता चॅप्टर, म्हणजे पेज नंबर मुळे काय होतंय तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, राईट? सो इथं काय, प्रत्येक रोला आयडेंटिफाय करण्यासाठी एक युनिक व्हॅल्यू आहे, कोणती? तो कॉलम असतो प्रायमरी की. प्रायमरी कीने काय करू शकतो आपण, प्रत्येक रोला आयडेंटिफाय करण्यासाठी यूज करू शकतो. सो प्रायमरी की काय? प्रायमरी की इज अ कॉलम विच इज युनिक अँड नॉट नल, राईट? आणि फॉरेन की म्हणजे काय? टेबल मधला असा कॉलम जो ऑलरेडी कोणत्या तरी टेबल मध्ये प्रायमरी की म्हणून यूज केलाय, राईट? आणि हेच रिलेशन असतं रिलेशनल डेटाबेस मध्ये. आता रिलेशन बिल्ड झालं ना, कसं? एम्प्लॉईज टेबल मधला एम्प्लॉय नंबर हा सॅलरीज टेबल मधला एम्प्लॉय नंबर बरोबर म्हणजे मॅच करतोय, मग दोघांमध्ये रिलेशन झालं की नाही बिल्ड? समजतंय का आता? Yes, sir. येस येस सर. ओके. सो रिलेशन आपण कोणत्या बेसिसवर केलंय त्यांच्यात? प्रायमरी की अँड फॉरेन कीच्या बेसिसवर रिलेशन बिल्ड केलंय, राईट? ओके. आता ह्या टेबलमध्ये यांच्यात sir. आपण काही रिलेशन बिल्ड केले होते का एम्प्लॉईज आणि सॅलरी मध्ये? नो सर. नाही. तर आता ते रिलेशन sir. कसे बिल्ड करायचे आपण ते उद्या बघू. सो आज काय करायचंय, आजचा टास्क बघा. आपण डेटाबेस क्रिएट केला, त्याला एक नाव दिलं, राईट? त्यानंतर तो डेटाबेस सॉफ्टवेअरला सांगितलं मला कोणता डेटाबेस यूज करायचा आहे, आणि त्यानंतर मी 2 टेबल क्रिएट केले त्या डेटाबेसमध्ये. ओके, करेक्ट? आता तुमचा टास्क काय बघा, हा फोटो दिसतोय सर्वांना? येस सर. हो सर. सो हा फोटो मी ग्रुपवर शेअर करत. ओके, आता मी त्यामध्ये काय आहे ते एक्सप्लेन करतो आधी बघा. हे नाव दिसतंय इथं सेल्स, हो सर. ब्ल्यू कलर मध्ये, हे Yes. डेटाबेसचं नाव आहे. सो तुम्हाला एक काय करायचं, एक डेटाबेस क्रिएट करायचा आहे ज्याचं नाव काय Sales असेल, सेल्स. सेल. त्यानंतर बरोबर मग तुम्ही सॉफ्टवेअरला सांगणार की यूज सेल्स म्हणून. ओके, ओके. म्हणजे सेल्स डेटाबेस तुम्हाला यूज करायचा आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला 4 टेबल क्रिएट करायचे. बॉक्सच्या बाहेर जे नाव आहे ते टेबलचं नाव आहे. ओके, ह्या टेबलचं नाव काय आहे, कस्टमर्स. त्यामध्ये कोणते कॉलम आहे, कस्टमर आयडी आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, नंबर ऑफ कंप्लेंट्स. आता कस्टमर आयडी बोल्ड काय आहे, त्याला अंडरलाईन काय ते विसरून जा, ह्या लाईन्स काय आहे, ओके, हे सगळं विसरून जा. आता तुम्हाला आजचा टास्क काय, फक्त एक सेल्स डेटाबेस क्रिएट करायचा आहे. त्यामध्ये त्या डेटाबेसमध्ये तुम्हाला 4 टेबल क्रिएट करायचे, एक कस्टमर, एक सेल्स, एक आयटम्स और एक कंपनीज. इन ना क्रिएट करता आता 4 टेबल. डेटा टाइप कसं घेणार, कस्टमर आयडीचा काय डेटा टाइप घेणार, Integer. इंटिजर फर्स्ट नेम लास्ट नेमचा काय येणार, व्हॅरकॅर. Varchar. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला जो वाटतोय तो Varchar. नंबर द्या. ईमेल ॲड्रेसचा काय डेटा टाइप येणार, Email address. Varchar. व्हॅरकॅर. त्यानंतर नंबर ऑफ कंप्लेंटचा काय येणार, सर इंटिजर. Integer. इंटिजर्स. Integer. ओके, त्यानंतर आता Integer. सेल्स टेबल बघा. सेल्स टेबल मध्ये परचेस नंबर याचा डेटा टाइप काय येणार, Integer. इंटिजर येणार ना, परचेस नंबर. Integer. नंबर आहे इंटिजर. Numbers येणार. परचेस Date. याचा काय येणार, डेट. Date. डेट. Date. डेट. याचा बे आता इंटिजर. कस्टमर आयडीचा Integer. इंटिजर. आयटम Integer. कोडचा काय येणार, Integer. इंटिजर सर. इंटिजर. Integer. ओके, इंटिजर असू शकतो, पण आयटम कोडला व्हॅरकॅर घ्या. प्रत्येक सपोज तुम्ही एखादं प्रोडक्ट परचेस करताय, त्यामध्ये बारकोड असतो बघा, त्या बारकोड अल्फा न्यूमरिक पण असू शकतो. अल्फा न्यूमरिक असतं, राईट? सो तुम्ही बरोबर. आयटम कोड व्हॅरकॅर घ्या. देन थर्ड टेबल काय तुमचा, आयटम्स. आयटम्स मध्ये किती कॉलम आहे, 1 2 3 4 कॉलम आहे. तर आयटम कोड काय घेणार तुम्ही, व्हॅरकॅर. आयटम्स म्हणजे काय, कोणतं प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचं नाव आहे. सपोज मोबाईल फोन परचेस करताय तर तिथं काय ना व्हॅरकॅर येणार ना. येस. बरोबर. येस. युनिट प्राइस, Right मध्ये प्राइस कशाला येणार, इंटिजर. इंटिजर. Integer. डेसिमल. डेसिमल मध्ये घ्या. Decimal. Decimal. Decimal मध्ये. त्यानंतर कंपनी आयडी, Integer.
इंटिजर इंटिजर. आता हे प्रत्येक कॉलमच्या पुढे ब्रॅकेटमध्ये एफ के काय राईट केलंय ते पण त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ठीक आहे. त्यानंतर कंपनीज मध्ये कंपनी आयडी इंटिजर, कंपनी नेम व्हॅरकॅर, हेडक्वार्टर फोन नंबर इंटिजर इंटिजर व्हॅरकॅर, हेडक्वार्टर्स फोन नंबर व्हॅरकॅर मध्ये घ्या. कधी कधी आपण फोन नंबर +91 पण मेन्शन करतो, आठवतंय? येस सो Yes, प्लस मग त्यामध्ये काहीतरी एक तुम्ही सिम्बॉल ऍड करताय. सो व्हॅरकॅर मध्ये कळलंय आता डेटा टाईप. येस सर सो कालच्या लेक्चर पेक्षा तुम्हाला आजच्या लेक्चर मध्ये डेटा टाईप एक बेटर अंडरस्टँड झाला असेल की काय यूज आहे त्या डेटा टाईपचा, राईट? येस सर समजतंय आता? काल आपण जे Yes, sir. डेटा टाईपचं लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये फक्त आपण जस्ट थेअरी बघितली होती की डेटा टाईपचा यूज काय, पण आज कळतंय तुम्हाला आपण काय केलं, टेबल क्रिएट करताना प्रत्येक कॉलमच्या पुढे त्या डेटा टाईपला यूज केलंय. त्याचा मिनिंग काय की आता ह्या कॉलम मध्ये मी जेव्हा डेटा इन्सर्ट करन, ओके, त्यामध्ये फक्त मी इंटिजर व्हॅल्यूज टाकू शकतो, राईट ना? ओके. सो आतापर्यंत आता काय Yes, केलं yes, आपण, sir. एक डेटाबेस क्रिएट केला, त्या डेटाबेसला यूज केलंय आणि त्यामध्ये टेबल क्रिएट केली. ओके, त्या टेबलमध्ये काही व्हॅल्यू टाकली का अजून आपण? एम्प्टी टेबल आहे ना ते, येस अजून सर त्यामध्ये काही व्हॅल्यू टाकलाय का आपण? नाही. सो No. डेटा ऍड कसा करायचा ते पण आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू, ठीक आहे. आजचा सर टास्क जे तुम्ही हॅलो यस सर इंटिजर डेसिमल डेट जे तुम्ही लिहिलंय माय स्कूल मध्ये ते कॅपिटल मध्ये हवंय का? समजलं नाही मला. माय स्कूल ओपन करा. हा हे जे टाईप केलंय ना आपण एम्प्लॉय आयडी इंटिजर सॅलरी नाही, हे तुम्ही जे एक लक्ष दिलंय का नीट बघा. मी काय केलं होतं, यूज टू ब्रश. मी असं राईट केलं होतं, मी स्मॉल मध्ये राईट केलं होतं. मी हा, फक्त हा. सिलेक्ट करून त्याला इथं हे ब्रश ब्युटिफायवर क्लिक करतोय, ते ऑटोमॅटिक कॅपिटल होतं. ओके एसक्यूएल ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज नाही. केस सेन्सिटिव्ह म्हणजे ओनली कॅपिटल नाही. आता तुम्ही बघा, तुम्ही पायथॉन, C++, जावा कोणत्या पण लँग्वेज शिका, त्यामध्ये सपोज मी एक ए आणि ए दोन्ही पण ए आहे, राईट? पण बाकीच्या जे लँग्वेज आहेत त्यामध्ये कॅपिटल ए आणि स्मॉल ए बरोबर. दोघांचा मिनिंग वेगवेगळा आहे. बाकीच्या लँग्वेजला आपण कसं, बाकीच्या लँग्वेजला त्यांनी क्रिएट कसं केलंय की कॅपिटल एचं मिनिंग वेगळं आहे, स्मॉल एचं मिनिंग वेगळं आहे. बट एसक्यूएल मध्ये काय होतंय, कॅपिटल ए आणि स्मॉल ए दोन्हींचा मतलब एच आहे, दोघांना तो एच कन्सिडर करतो. सो तुम्ही कॅपिटल राईट करा किंवा स्मॉल राईट करा, ठीक आहे, राईट? इथं बघा मी काय केलं होतं, क्रिएट डेटाबेस एनएमडी डेटा अनालिस्ट. एनएमडी मी कॅपिटल मध्ये लिहिलं होतं, पण मी यूज करताना काय करतोय बघा, एनएमडी स्मॉल मध्ये राईट केलं, पण तरी पण ते रन झालं ना. एरर दिला त्याने मला? नाही, मी तर स्मॉल मध्ये केलं. सो स्मॉल किंवा कॅपिटल त्याच्यासाठी दोन्ही एकच आहेत. एन स्मॉल राईट करा किंवा कॅपिटल राईट करा, त्याला सेमच. क्लिअर आहे? येस सागर, काय डाऊट आहे? सर मी एकदा माझा स्क्रीन शेअर करू का, इफ यू ओके. डोंट माइंड? सो एक मिनिट फक्त मला लेक्चर रेकॉर्डिंग पॉज